ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मराठा महासंघाच्या कळमनुरी तालुकाध्यक्षपदी दिलीप खोडके यांची निवड। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कळमनुरी तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाची हिंगोली येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीत माजी नगरसेवक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप खोडके यांची कळमनुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्तीपत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, मराठा विभागीय अध्यक्ष आनंदराव अडकिने, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर प्रल्हादराव शिंदे यांनी केली। दिलीप खोडके यांची मराठा महासंघाच्या कळमनुरी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर संतोष कल्याणकर, अजित मगर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, अरविंद पाटील, सुधीर गोगटे, रामभाऊ कोळपे, डॉक्टर निलेश सोमानी, शेख इलियास, गजानन ठेंगे, नितीन डाके, दिगंबर बोक्से, बालाजी काकडे, कैलास शिंदे, उमर फारुख शेख, अलीमुद्दीन कादरी, सौरभ साकळे, मुजीब पठाण, संजय सितळे, विठ्ठल कदम, डॉक्टर LD कदम, रुपेश सोनी, कलीम बागवान, अनीस अहमद आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। अध्यक्ष माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आज हिंगोली जिल्ह्यामधील या ठिकाणी हिंगोली, सेनगाव, गोंडा व कळमनुरी या 3 तालुक्यातील या 4 तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तरुण कार्यकर्त्यांच्यावरती संघटनात्मक जबाबदारी देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला उपस्थित मराठवाडा विभागीय अध्यक्ष आदरणीय आनंदरावजी अडकिने साहेब, आपल्या हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष त्र्यंबकरावजी लोंढे साहेब, आपले जिल्हा सरचिटणीस डॉक्टर प्रल्हादरावजी शिंदे, त्याचबरोबर जिल्हा संघटक बंडूजी जगताप, त्याचबरोबर दिलीपरावजी पाखरे, उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बंधुवारी भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली आणि ते या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष। या मराठा चळवळीमध्ये पहिली संघटना ज्या संघटनेच्या माध्यमातून मराठवाडा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून साहेबांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी पहिला त्या ठिकाणी अहवाल उचलला। आज मी सकाळी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे विभागाचे पदाधिकारी यांच्याबरोबर काही लोकांची माझी भेट झाली। त्यांचं नाव मी आवर्जून घेऊ इच्छितो की ज्यांनी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील म्हणजे ते तरुणपणामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या बरोबर होते आणि त्यांनी वडिलांना फार जवळून पाहिलं। ते शिलचंदजी देशमुख साहेब, ॲडव्होकेट संभाजीरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर वामनरावजी टाकळगावकर, त्याचबरोबर दिलीपरावजी देशमुख, आणि खूप एक आनंद झाला